मित्रांनो, आता जी गटकची मुख्य परीक्षा झाली त्या परीक्षेचं आपण विस्तृत विश्लेषण पाहणार आहोत. तुम्ही एमपीएससीची कोणतीही परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे विश्लेषण, कारण तुम्हाला कळेल की एमपीएससीचा पॅटर्न काय आहे, एमपीएससी कोणत्या लेवलला प्रश्न विचारते, कशाची तयारी करावी लागेल आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर गणिताचे 7 प्रश्न होते, बुद्धिमत्तेचे 8 प्रश्न होते पेपरमध्ये, भूमितीचा 1 प्रश्न होता, स्टॅटिस्टिक्सचे संख्याशास्त्राचे 4 प्रश्न होते, बीजगणिताचे 2 होते. ओव्हरऑल जर बघितलं तर स्टॅटिस्टिक्स आणि बीजगणित गणिताचा भाग आहे. 4 आणि 2 6, 7 आणि 6 13 प्रश्न गणितावर विचारलेत, 8 प्रश्न बुद्धिमत्तेवर, 1 प्रश्न भूमिती. म्हणजे आधी असं होतं की बुद्धिमत्तेचे प्रश्न जास्त यायचे एमपीएससीला, आता उलट झालंय, गणिताचं वेटेज वाढलंय, बुद्धिमत्तेचं कमी झालंय. असं का झालं असेल मी तुम्हाला सांगतो. पेपर सेट करणाऱ्यांवर डिपेंड असतं. पेपर सेट करणारे जर गणितात बेस्ट असतील, गणित त्यांचा फेवरेट सब्जेक्ट असेल तर ते गणितावर जास्त प्रश्न काढतील. कधीतरी बुद्धिमत्तेत बेस्ट असणारे किंवा बुद्धिमत्ता फेवरेट सब्जेक्ट असणारे पेपर सेटर असतील, त्यामुळे बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न येत असतील. पण सध्या तरी मागचे 2 वर्षाचा अभ्यास बघितला तर गणितावर जास्त प्रश्न येतात. इथेच बघितलं तर 13 प्रश्न गणितावर आहेत, कारण स्टॅटिस्टिक्स बीजगणित हे गणिताच्या उपशाखा आहेत, इव्हन भूमिती पण त्यामध्येच येतं. तर कळलंय तुम्हाला, अशा प्रकारे विचारलेलं आहे. आपण प्रश्न बघूयात कसे सोडवायचे होते. तर ईच्या जागी काय येईल विचारलंय, तर क्लिअरली यात काय रिलेशन आहे त्यावरून आपल्याला खाली रिलेशन इस्टॅब्लिश करायचं. मग इथं 5 वरून 18 कसे आणता येते? 5 चोक 20 वजा 2, 7 चोक 28 आणि 10 चोक 40, त्याच्याऐवजी असं होईल 5 त्रिक 15 अधिक 3, 7 त्रिक 21 अधिक 3, 10 त्रिक 30 अधिक 3 गुणिले 3 अधिक 3. मग इथं 9 त्रिक 27 अधिक 3, इथं यायला पाहिजे 30. आता प्रश्न आहे, ह्या 5 वरून इथं 7 आले, 2 वाढले, 2 इथं 3 वाढले, 9 2 11 आणि 3 14, 14 त्रिक 42 आणि 3 45, ऑप्शनच नाहीये. म्हणजे आपल्याला हे रिलेशन 5 7 10चं इस्टॅब्लिश करता येत नाही. मग 5 वरून 7 वर जसं गेलो तसं खाली जाता येत नाही. मग 5 वरून 9 कसे आले बघा. 5 दुने 10 वजा 1, 7 दुने 14 वजा 1, 10 दुने 20 वजा 1. लक्षात, 5 दुने 10 वजा 1, 7 दुने 14 वजा 1, 10 दुने 20 वजा 1, 19 त्रिक गुणिले 3 अधिक 3, 19 त्रिक 57 आणि 3 60. आलं लक्षात, हे याचं उत्तर होतं. अशा प्रकारे तुम्हाला ट्रायल आणि एररने सोडवायचं होतं. याच्यासाठी शुअर शॉर्ट कोणता फॉर्म्युला नसतो, तुम्हाला ट्रायल एररच मेथड वापरावी लागते. निरीक्षण महत्वाचं आहे. 5 वरून 18 कसे आले, 5 वरून 7 10 कसे आले, खाली तसं रिलेशन इस्टॅब्लिश करता नाही आलं. मग आपण 5 वरून 10 कसे येऊ, 9 कसे येऊ शकतात, 5 दुने 10 वजा 1 असं बघितलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. वयवरीचे बरेचसे प्रश्न पर्यायावरून सोडवता येतात, तसा हा एक प्रश्न होता. समीकरणाची गरज नाही, पर्यायावरून सोडवता आला असता. कसा? जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. आज जॉनचं वय 30 वर्ष, हे निम्म होईल म्हणजे भावाचं दुप्पट होईल, म्हणजे दुप्पट होईल म्हणजे 60 होईल. कधी 60 होईल? 2 वर्षाची भर घातली. जॉनचं वय भावाच्या निम्म होईल, जॉनचं 30 आहे, ते निम्म आहे म्हणजे भावाचं 60 होईल, 2 वर्षाची भर घातली तर 58. या पर्यायामध्ये 2 ची भर घातली, 58 आणि 2 60, जॉनच्या निम्म, जॉनचं त्याच्या निम्म आलं. जॉनचं आलं का निम्म? असा इतका सोपा प्रश्न होता, बोनस मार्क होता. असं ऑप्शन शोधायचं होता ज्याच्यात 2 मिळवले की 30च्या डबल होत आहे. लक्षात. चला, नाही समजलं, पुन्हा एकदा थोडंसं बॅक घेऊन तुम्ही बघू शकता. असं सांगितलं होतं, जॉनचं वय निम्म असलं पाहिजे भावाच्या, 2 मिळवल्यानंतर. मग जॉनचं 30 आहे म्हणजे भावाचं 60, 2 मिळवल्यानंतर झालं पाहिजे 58 मध्ये 2 मिळवले 60 होतात. पुढे रांगेवरील प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 29 मुलांच्या रांगेत पी उजवीकडून चौथा आहे. पी उजवीकडून चौथा आहे म्हणजे पहा, पीच्या उजवीकडे 3 लोक आहेत, पीच्या उजवीकडे 3 मुलं आहेत, 3 सोडले की चौथा. डब्ल्यू हा डाव्या टोकाकडून 10वा आहे म्हणजे डब्ल्यूच्या इकडं 9 जण आहेत, डाव्या बाजूला 9 जण सोडले की डब्ल्यू 10वा, इकडून चौथा पी म्हणजे पीच्या उजवीकडे 3. आता किती लोक इकडे गेलेत पहा, 9 आणि 1 10 गेले, 3 आणि 1 4 गेले, 10 आणि 4 14 लोक तर गेलेत. 14 गेलेत म्हणजे बाकीचे 16 लोक
मध्ये असणाऱ्या दोघांच्या. तर विचारलंय पी आणि डब्ल्यूच्या मध्ये किती जण असतील? 16. कसं? मी पहा, पीच्या इकडे डावीकडे पी चौथा आहे, म्हणजे इकडे 4 लोक गेले, असंही म्हणता येईल. इकडे 4 लोक गेले, हे 3 आणि 1 4. हा इकडून 10 आहे, म्हणजे 10 गेले, 4 आणि 10 14 गेले, बाकीचे सगळे मध्ये आहेत. 30 मधून 14 गेले, 16 मध्ये. इतका सोपा प्रश्न होता हा, पण याच्यात चॅलेंजिंग काही नव्हतं. हा, काही प्रश्न अवघड होते, तेही आपण पाहणार आहोत, पण बरेचसे प्रश्न खूप सोपे होते. निम्मे प्रश्न सोपे होते, त्यातले उरलेले मग डिफिकल्ट आणि मॉडरेट होते. पहा हा प्रश्न, हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन होता. तर नेहमी लक्षात ठेवा, पी याला मी लिहितो खाली पी डॅश क्यू आर डॅश पी क्यू क्यू डॅश क्यू आर पी डॅश. तर किती येते पहा, 3 आणि 3 6 9 12 आणि 15 आहेत. 15 आहेत, तर मी 5-5 चे गट पाडतो. 5-5 चे तुम्ही 3-3 चे 5-5 चे गट आपण ट्राय करायचे. 15 म्हणजे 5-5-5 चे गट पडतील, 3-3 चे गट पडतील. आता इथं जर बघितलं, पी डॅश क्यू आर, इथं क्यू आर, इथं क्यू आर आहे का? कुठंच काही रिपीट दिसणार नाही तुम्हाला कुठंही. इथं पी ने सुरुवात होती, आर ने सुरुवात होती, इथं कशाने सुरुवात होती माहित नाही. पण जर एक बघितलं की आता जर आपल्याला सोडवायचंय, तर इथं क्रम कुठं लयबद्धता लक्षात येत नाही. म्हणून मी याला असंही करतो की 5-5च्या गटाऐवजी 5-5च्या गटाऐवजी 3-3 चे गट करून बघतो. हे 3-3 चे जर गट केले, पहा काही लक्षात येतं का? पी क्यू नी सुरुवात शेवट, इथं क्यू क्यू नी, इथं क्यू, इथं पी पी क्यू असं जर म्हटलं, इथं आर ने सुरुवात आहे, तिकडे आर ने सुरुवात आहे, पण इथं अल्टरनेट काही लॉजिक लागतंय का? काहीही लॉजिक लागत नाही. इथंही असं जरी सोडवलं तरी काही लॉजिक लागत नाही. मग इथं एकच पर्याय होता तुमच्याकडं. हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. एक पर्याय काय होता की एक एक पर्याय टाकून बघायचा. एक एक पर्याय टाकून बघायचा. मी पहिला पर्याय टाकतो, पी क्यू 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 पी, आणि काही लयबद्धता आहे का? याच्यात लयबद्धता असली पाहिजे. पी पी क्यू आर क्यू पी क्यू की क्यू 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 आर पी पी. याच्यात काही लॉजिक क्रमबद्धता नाहीये, इथं काही लॉजिक लागत नाही. मी दुसरा पर्याय टाकून बघतो, पी आर अरे इथं पी येईल पहिला, पी आर आर क्यू पी. पहा, पी पी क्यू आर आर, पी पी क्यू आर आर, आर आर पी क्यू 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 आर पी पी. इथं लयबद्धता काय पहा, पी पी क्यू आर आर, पी पी दोनदा, क्यू आर आर, आर आर दोनदा, पी क्यू दोनदा, क्यू क्यू आर पी पी. लयबद्धता येते का लक्षात? पी पी आर आर, आर आर क्यू 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 पी पी, पी पी क्यू आर आर, आर आर पी. ही लयबद्धता आहे, तर हे तुमचं उत्तर आहे. तर हा सोडवायला अवघड प्रश्न होता. लयबद्धतेचे प्रश्न जनरली सोपे असतात, पण हा अवघड होता. बऱ्याच जणांना सुटला नसेल. पी आर आर क्यू पी जर टाकलं, लयबद्धता होते पी पी क्यू आर आर, आर आर पी क्यू क्यू. म्हणजे पहिले 2 सारखे, शेवटचे 2 सारखे, पहिले 2 सारखे, शेवटचे 2 सारखे, पहिले 2 सारखे, शेवटचे 2 सारखे, मध्ये एक वेगळा. चला पुढचा प्रश्न. ए हे सी चे वडील आहेत, पाहूयात. ए सी चे वडील आहेत, प्लस म्हणजे पुरुष. ओके, पुढं डी बी चा मुलगा आहे, मागे ठेवूयात. ई हा ए चा भाऊ आहे, ए चा भाऊ आहे म्हणजे पुरुष आहे. ई हा ए चा भाऊ आहे, लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. जर सी ही डी ची बहीण असेल, सी डी ची बहीण आहे, बहीण आहे म्हणजे मायनस, म्हणजे स्त्री आहे. पुढे काय सांगितलंय, डी हा बी चा मुलगा आहे, डी सी बहीण भाऊ आहेत म्हणजे ए चे मुलं आहेत. आता डी हा बी चा मुलगा आहे म्हणजे बी ए ची पत्नीच असली पाहिजे, हे पती पत्नी असली पाहिजे. बी चा मुलगा डी आहे, तो ए चा पण मुलगा आहे, ए तर वडील झाले म्हणजे बी कोण होणार? आई होणार. पुढे काय सांगितलंय, तर बी चे ईशी नाते काय तिथं दिसत नाही, म्हणून मी हाऊ बी इज रिलेटेड टू ई, म्हणजे बी चे ईशी नाते काय? बी चे ईशी नाते काय? बी ई ची कोण आहे?
ओके. ईच्या भावाची बायको, मग बी होती ईची भाऊजाई, भावाची बायको. बी कोण आहे? ईची भाऊजाई. ई कोण आहे? दीर. म्हटलंय बीचे ईशी नाते काय, तर उत्तर पाहिजे भाऊजाई. भाऊजाई. तुम्हाला पर्यायामध्ये कुठेही भाऊजाई दिसत नसेल, मग बीचे ईशी नातं उत्तर भाऊजाई आहे. कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन घ्या, भाऊजाई उत्तर नाहीये. इंग्लिश मध्ये बघूयात आपण. भाऊजाई म्हणजे पाहिजे सिस्टर इन लॉ. काय पाहिजे? सिस्टर इन लॉ नाहीये. त्यांनी कशाचं उत्तर दिलंय माहितीये का? त्यांनी उत्तर दिलंय ईचे बीशी नाते काय. उत्तर दिलंय ईचे बीशी नाते काय. असं जर म्हटलं असतं ना ईचे बीशी नाते काय, तर ईचे नाते, ईचा रोल काय नात्यातला? ईचा रोल आहे दीर. मग आला असतं दीर, ब्रदर इन लॉ. जर म्हटलं असतं ईचे बीशी नाते काय, तर मग दीर आणि ब्रदर इन लॉ. पण विचारलंय काय? बीचे ईशी. बीचे ईशी म्हणजे भाऊजाई किंवा सिस्टर इन लॉ. कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. उत्तर आहे भाऊजाई सिस्टर इन लॉ. दिले ब्रदर इन लॉ दीर. आता ते याचं उत्तर आहे ईचं बीशी नाते काय. जर बघितलं भाऊजाई सिस्टर इन लॉ उत्तर नव्हतं, मग तुम्ही काय करू शकत होता? दीर किंवा ब्रदर इन लॉ देऊ शकत होता, पण ते चुकीचं उत्तर आहे लॉजिकली. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. बरेच जण म्हणते सर हे प्रश्न सोडवायला वेळ लागतो. अजिबात वेळ लागत नाही. कन्सेप्ट क्लिअर असतील, अभ्यास झालेला असेल तर वेळ लागत नाही. जसं पहा, हा प्रश्न सोडवायचा आहे. ट्रिक्स कशी वापरते ते. ए प्लस बी म्हणजे ए बी चा भाऊ आहे. प्लस म्हणजे भाऊ कोण? जो आधी येतो. प्लस म्हणजे भाऊ, मी इथं लिहितो भाऊ. मायनस म्हणजे बहीण, जो जी आधी येते. ए मायनस बी म्हणजे ए बहीण. गुणिले म्हणजे पत्नी, भागिले म्हणजे वडील. मला म्हटलंय खालील कोणता पर्याय ओ हा एलचा मुलगा आहे दाखवतो. ओ मुलगा झाला पाहिजे. ओ मुलगा झाला पाहिजे. शेवटी ओ आला तर ओचं जेंडर, ओचं लिंग ठरवता येत. शेवटी ओ आला, ओ मुलगा पाहिजे ना. शेवटी ओ आला, याचं जेंडर ठरवता येत नाही. हा पर्याय येऊ शकत नाही. ओ शेवटी आला, त्याचं जेंडर ठरवता येत नाही. हा पर्याय कट. मला ओ मुलगा पाहिजे. ओ मायनस, मायनस म्हणजे ओ बहीण होईन पीची, मुलगा होणार नाही. ओ मायनस म्हणजे ओ यांची बहीण होईल. मायनस म्हणजे काय? ए बी ची बहीण आहे म्हणजे एचं जेंडर. ओ मायनस म्हणजे ओ बहीण. एकच पर्याय राहिला. सोडवायची गरजच नव्हती. सोडवायची गरजच नव्हती. तुम्हाला फक्त कन्सेप्ट आणि ट्रिक्स कॉम्बिनेशन करा. कन्सेप्ट क्लिअर असेल, ट्रिक्स वापरते. याचं उत्तर हेच आहे. मी सोडून पण दाखवतो. यल गुणिले यम. यल गुणिले, गुणिले म्हणजे काय? पत्नी. यल यम ची पत्नी. यल यम ची पत्नी. यल पत्नी म्हणजे यम पती. पुढे भागिले म्हणजे काय? भागिले म्हणजे आपण बघितलं वडील. यम यन चे वडील आहेत. यन वजा ओ म्हणजे यन ओ ची बहीण आहे. ओ अधिक पी. अधिक म्हणजे ओ पी चा भाऊ आहे. म्हणजे ओ एलचा मुलगा होय. ओ एलचा मुलगा. पण सोडवायची गरजच नव्हती. जर तुम्ही सोडवत असाल तर तुम्ही वेळ वाया घालवताय. का सोडवायचं नव्हतं? या केसमध्ये माहिती काय मिळते? पी अधिक ओ. पी ओचा भाऊ आहे. पी ओचा भाऊ आहे. पी भाऊ आहे. ओ मुलगा का मुलगी माहित नाही. ओचा भाऊ आहे. ओ बहीण पण असू शकते, भाऊ. ओचं जेंडरच सांगता येत नाही. इथं शेवटी असताना जेंडर सांगता येत नाही. इथं ओ मायनस एन. मायनस म्हणजे ओ बहीण आहे यांची. ओ मुलगा होऊ शकत नाही. ओ मायनस पी. ओ बहीण आहे, मुलगा होऊ शकत नाही. 3 पर्याय कट झाले. एकच पर्याय राहिला होता. ही बेस्ट मेथड होती सोडवण्याची कमी वेळात. चला सोडून पण दाखवलं. पुढे जाऊयात. आरशातून घड्याळाकडे बघितले असता 6:30 वाजले असे दर्शविते, तर घड्याळात बरोबर किती? 11:60 मधून वेळ वजा करावी लागते. मग आरशातील प्रतिमा येते. जर तुम्हाला म्हटलं 10 वाजून 12 मिनिटं झालेत, आरशातील प्रतिमा काढा, 11:60 मधून वजा करायचो. आता आरशातील प्रतिमा दिली म्हणजे 6:30 उत्तर आलं पाहिजे. तर 60 मधून 30 उत्तर येण्यासाठी 30 वजा करावं लागतील. 11तून 6 उत्तर येण्यासाठी 5 वजा करावं लागतील. तर 5:30 तुमचं उत्तर आहे. तुम्हाला नेहमी ही वेळ देतात आणि ही विचारतात
आता काय केलं तर आरशातील प्रतिमा दिलती आणि मूळ प्रतिमा विचारली होती. रिअल टाइम. मग 6:30 वजा केल्यावर आले पाहिजे 11:60 मधून. 60 मधून 30 यायला 30 वजा करावं लागतील, 6 यायला 5 वजा करावं लागतील. 5:30 हे तुमचं उत्तर आहे. आणि काही खूप वेळ वगैरे लागत नाही. तुम्हाला सोडवण्याची जर मेथड माहित असेल, मेथड कधी कन्सेप्ट क्लिअर असेल, प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला मेथड माहित असेल तर सोपे. हा मी सांगतो की सगळेच्या सगळे प्रश्न सुटणं मुश्किल आहे, सगळे कन्सेप्ट क्लिअर असणं मुश्किल आहे. पण 22 प्रश्न आलते, 22 पैकी 16, 17, 18 मार्क तुम्हाला मिळण्यासारखे होते. तेवढे तर तुम्हाला पडायला पाहिजे. काही प्रकार रिपीट होतात, सोपे असतात. हा सगळे प्रश्न सोपे नाही आहेत, काही अवघड आहेत, काही नवीन प्रकार आलेत, पण तुम्हाला 16-17 मार्क तर पडायला पाहिजेत. असा प्रश्न आला त्याची ट्रिक्स काय, याचे नंबर लिहा, इंग्रजी मुळाक्षरांचे नंबर. एच चा नंबर 8, 4, जी चा 7, 8, 4, 7. पुढे एन चा 14, जे चा 10, एम चा 13. हे पाठ नसेल तर तुम्ही बुद्धिमत्तेचा काय अभ्यास करताय मग? हे जर तुमचं पाठ नसेल तर तुमचा बुद्धिमत्तेचा अभ्यासच नाही असं म्हणावं लागेल. 8 आणि 6 14, 14 आणि 6 20 आणि 6 26, 4 आणि 6 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22, 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25, 26 म्हणजे झेड, 22 म्हणजे व्ही आणि 25 म्हणजे वाय. झेड व्ही वाय. झेड व्ही वाय. तुम्हाला याला जर नंबर मध्ये कन्वर्ट करता आलं त्याच्यासाठी ए टू झेड क्रमांक पाठ करा. ए चं किती, बी चं किती, सी चं किती. हे जर पाठ केलं तर संख्या मालिका 8 आणि 6 14 आणि 6 20, 4 आणि 6 10 आणि 6 16, 6 6 नी संख्या वाढत आहेत किंवा 6 अल्फाबेट पुढे जातोय आपण. ओके, पुढचा प्रश्न. हा अक्षर मालिका हे पाठ न करता तुम्ही सोडवत असाल तर तुम्ही स्पर्धेत मागे पाठ करणारे तुमच्या निम्म्या वेळेत सोडून पुढे जाते. हा त्यावरून सांगायचं, जर तुम्हाला हे शिकायचं असेल मी ज्या प्रकारे सांगतोय, द अकॅडमी ऍप डाउनलोड करा. त्यावर कंबाईन साठीचा कोर्स आहे, तुम्ही कोर्स घेऊ शकता. आणि आपला कोर्स जो आहे ना तो मनी बॅक गॅरंटी देणार आहे. कोर्स घ्यायचा, 3 दिवसात जर नाही आवडला 3 दिवसानंतर तुम्ही मेसेज करायचा, तुमचे पैसे रिटर्न मिळतात, फ्री रिफंड होते. चला पुढे जाऊयात. आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे? तर पुढं गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी किती? समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झाले? मी पर्याय बघतो. 15 16, 16 17, 15 16, 15 16 डबल आलंय, 90 90 डबल आलंय, 4 5 5 3, 5 5 डबल आलंय. ओके, तर आपण काय करूयात, बघूयात शेवटचा प्रश्न. समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेत? इथं पहा, हे नापास झालेले 1 2 3 4 वेळा समान संख्येमध्ये नापास झाले. 4 वेळा. 4चा एकच पर्याय, हेच उत्तर येईल. काहीच करायची गरज नाही, बाकी सोडवायचीच गरज नाही. 1 2 3 4 वेळा समान संख्येत नापास झाले, 4 उत्तरे. 4 4 पर्याय 2 असते तर आणखी एखादी माहिती काढली असती, आणखी एखादा प्रश्न सोडला असता. जसं की इथं 5 5 आहे ना, उत्तर आपलं 5 आलं असतं तर आणखी आपल्याला दुसरा डेटा शोधावा लागला असता, पण शोधायची गरज नाही. आणि जर म्हटलं कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्यांमध्ये सगळ्यात जास्त फरक आहे? पहा, सर्वात कमी फरक कुठे आहे? पहा, सगळ्यात जास्त फरक इथं आहे, इथं सगळ्यात जास्त फरक आहे, इथं पण भरपूर फरक आहे, इथं पण भरपूर फरक आहे, इथं फरक कमी आहे आणि इथं सगळ्यात कमी. 15 16 ला सगळ्यात कमी फरक आहे. मग 15 16चा जे पर्याय आहे ना, 15 16 तोच आहे. लक्ष, सरासरी काढायला सगळ्या किमती घ्याव्या लागतील, मी काढत नाही, गरज नव्हती. जे सरासरी काढत बसले त्यांनी वेळ वाया घालवला, कारण त्यांच्यापेक्षा फास्ट कोणीतरी सोडवलं असणार आहे. समान संख्येमध्ये विद्यार्थी एकदा दोनदा तीनदा चारदा नापास झाले, एकच पर्याय उत्तर दिलं, पुढे निघाले. काही सेकंदाचे प्रश्न आहेत, मी जर टायमर लावून सोडून दाखवलं तरी तुम्हाला लक्षात येईल 25 30 सेकंद 40 सेकंद खूप झाले. पण जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल तर जास्त वेळ लागू शकतो. पुढे आदित 20 मीटर उत्तरेकडे चालला, इथं येतो, 20 मीटर उत्तरेकडे गेला, तो उजवीकडे 30 मीटर गेला. 20 पेक्षा थोडं जास्त पाहिजे, बऱ्याच जणांचं 20 मीटर पेक्षा 30 मीटर कमी असते. मग तो उजवीकडे वळतो म्हणजे खाली 35 मीटर, 30 पेक्षा थोडं जास्त पाहिजे. आता हे जर 20 आहे तर पुढं 15. मग तो डावीकडे वळतो, खाली चाललाय, डावीकडे वळतो म्हणजे इकडं
15. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15 मीटर. तर त्याच्या मूळ स्थितीपासून किंवा तो त्याच्या मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेला आहे. तर हे अंतर पहा, हे 20 आहे ना, हे 20 होईल, हे 15 होईल. खाली 15 गेला तर परत वरती 15 आला, म्हणजे ह्या रेषेवर आलाय तो, ह्या रेषेवर आलाय. हे 30 आहे, हे 30 वरच, हे काटकोन आहे, काटकोनात फिरतो नेहमी. हे 30 आहे म्हणजे खाली 30 आणि हे 15 का, हे 15 आहे म्हणजे वरती 15 होईल. 30 आणि 15 45. 45 कोणती दिशा आहे ती, पूर्व. 45 मीटरचा एकच ऑप्शन आहे, काय दिशा बघायचीच गरज नाही. मूळ स्थानापासून हे 30, हे वरचं 30 आहे म्हणजे खाली 30, हे 15 आहे म्हणजे हे बी 15. 30 आणि 15 45 मीटर. 45 मीटरचा एकच ऑप्शन आहे, दिशेचा विचारच करायची गरज नव्हती, कारण 45 दुसरं ऑप्शन नाही. आणि क्लिअरली इकडं काय, पूर्व. 45 मीटर पूर्वला याचं उत्तर होतं. एवढंच याचं सोल्युशन आहे. मी एखाद्याच्या मध्ये तुम्हाला जेव्हा शिकवायचं नाहीये ना, फक्त सोडून दाखवेल टाइम लावून. सगळे प्रश्न टाइम लावून 30-35 सेकंदात सुटण्यासारखे होते. 1, 2, 3 आपोआप वगळतं. 2-3 ला वेळ लागू शकत होता किंवा ते समजण्यासारखे नव्हते. इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधण्याचा एकूण खर्च 5,40,000 आहे. लोखंडासाठी झालेला खर्च, लोखंडासाठी 45 अंश खर्च झाला. 360 मधून आपल्याला 5,40,000 पैकी किंमत काढायची. 9 5 45, 9 चौक 36, 5 8 40, 8 सख 48, 8 7 56, 4 8 45, 6 75चं कोणतं ऑप्शन असेल तर उत्तर देऊन टाका. पुढे 2 शून्य लिहायचे होते, काही गरज नाही. एवढं त्याचं उत्तर आहे, एवढं कॅल्क्युलेशन आहे. आता तुम्हाला कळलं पाहिजे कसं काढायचं. 45 अंश किती पैकी, हे अंशात दिले. एकूण 360 पैकी 45, 360 पैकी 45 आपल्याला रूपांतर करायचंय. एकूण खर्च किती दिलाय, 5,40,000. 5,40,000 पैकी किती काढायचं. बऱ्याच जणांनी जर 45 भागिले 100 केलं असेल तर चुकलंय, कारण हे टक्क्यात नाही दिलं. टक्क्यात दिलं तर खाली 100 घ्यायचं, इथं दिलंय अंशामध्ये, खाली घ्यायचं. 360 पैकी 45 तर 5,40,000 पैकी किती. असंही म्हणतात का याचं शेकड्यामध्ये रूपांतर करा. शेकड्यात रूपांतर करा म्हणजे गुणिले 100 करावं लागलं असतं. ते आपण डिटेल्स बघूयात एखाद्या लेक्चरमध्ये. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76%, दोन्ही भाषा जाणणारे 22-44%, दोन्ही भाषा न जाणणारे 8%. 100 पैकी 8% लोकांना एकही भाषा येत नाही, म्हणजे 92% लोकांना दोन्ही भाषा येतात. 92% लोकांना भाषा येतात म्हणजे काही ना काही येतं, दोन्ही आणि काही ना काही. तर 82-76 किती होतात, 82-76 158% लोक होतात. किती होतात, 158. 158% लोक गावात असूच शकत नाही. 100च्या वरचे कॉमन मध्ये टाकावं लागतील. त्यातही 8% हे दोन्ही भाषा बोलत नाही, म्हणजे 92च्या वरचे कॉमन मध्ये टाकावं लागतील. 8तून 2 गेले 6, 15तून 9 गेले 6. 66% लोक एक्स्ट्रा आहेत. 66% लोक एक्स्ट्रा आहेत म्हणजे ते दोन्ही भाषा बोलतात, म्हणजे 2244 म्हणजे 66. 11 सक 66, 11 2 22, 11 चौक 44, 6 त्रिक 18, 6 चौक 24. आपल्याला गावाची लोकसंख्या काढायची 3400. गावाची लोकसंख्या काही गावाची लोकसंख्या 3400. आता तुम्हाला हे समजणार नाही, कारण पहा थोडस सोपं करून सांगतो. ओके, हे बोलणारे मराठी, हे बोलणारे हिंदी. ओके, 8% कोणतीच भाषा बोलत नाहीत. जर मी इथं 82% घेतलं, हे 82, हे 76, 82-76, तर दोन्ही भाषा बोलणारे जर तुम्हाला कळले तर उत्तर येत आहे. मग 92% लोक ह्या दोन्ही भाषा बोलतात कोणती ना कोणती, 8% कोणतीच बोलत. आणि यांची बेरीज केली 82-76, 82-76 किती होत आहेत, 6 2 8, 108. 158% त्यातून 92 वजा करू म्हणजे 92च्या वरचे कॉमन होतात. 15तून 9 गेले 6. 66% कॉमन मध्ये येतात. 66 दोन्ही भाषा बोलणारे, आणि 66 दिलेत. 2244 म्हणजे 66. त्या गावात दोन्ही गावाची लोकसंख्या विचारली गुणिले 100. 6 2
11 सक 66, 11 दोन्ही 22, 11 चौक 44, शून्याचा भाग दिला आधी, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 34 गुणिले 100, याचं असं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात. हिस्टोग्राम पहिल्यांदी मला वाटतं एमपीएससीने मागच्या 3-4-5 वर्षात विचारलं, त्याच्या आधी मी हिस्टोग्रामवर कधी प्रश्न बघितले नव्हते. स्टॅटिस्टिक्स सिलेबस मध्ये आहे म्हणजे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता तर आहेच, भविष्यात पण येतील आणि आताही आलेलाच आहे. सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता दिलेली आहे, की किंमत दिलेली आहे. दिलेल्या हिस्टोग्रामवरून 80% कोणत्या वर्गात आहे? 80%चा अर्थ होतो अशी किंमत जिच्या मागे 80% लोक आहेत, 80% डेटा जिच्या मागे आहे. पहा इथं 0 आहे, इथं 0 आहे. 0 ते 10, 10 ते 20, ओके. 1 2 3 4 5 6, ओके, 6 7 8, 80% डेटा मागं पाहिजे. मग ह्या सगळ्या किमती 8 7.5 2 3 1.5 1 8 किमती, टोटल 10 किमती आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 किमती. 10 मधल्या 8 किमती माग असणारी किंमत कोणती आहे? 8 किमती माग असणारी किंमत आहे 12.5. उत्तर पाहिजे 0 ते 10, पण ऑप्शनच नाहीये. मग हे पर्सेंटाईल काढण्याच्या दोन मेथड असतात, ऍट व्हॅल्यू आणि बिलो व्हॅल्यू. बिलो व्हॅल्यू नुसार काढलं तर ही किंमत येते आणि ऍट व्हॅल्यू नुसार काढलं तर ही किंमत येते. ह्या किमतीच्या माग ही किंमत धरून 1 2 3 4 5 6 7 8 किमती आहेत. टोटल 10 पैकी 8 डेटा मागे म्हणजे किती पर्सेंटाईल? 80%. ऍट व्हॅल्यू ते दोन पद्धती आहेत, ऍट द व्हॅल्यू आणि बिलो द व्हॅल्यू. मग 8 ही किंमत अशी आहे की 8 आणि 8च्या मागे जर बघितलं तर 80% डेटा आहे. आलं लक्षात? मग हे दोन सोडून द्यायचे होते आणि हे 10 ते 20 याचं उत्तर बरोबर आहे. बिलो द व्हॅल्यू म्हटलं असतं तर 0 ते 10, पण 0 ते 10 ऑप्शनच नाही, म्हणजे त्यांना ऍट द व्हॅल्यू विचारायचं. हे याचं उत्तर खूप सोपं आहे. 80% म्हणजे 80% डेटा मागं पाहिजे. पहा 1 2 3 4 5 6 हे सगळे माग आहेत, 6 7 8 डेटा मागं पाहिजे, पण तसा पर्याय नाही, तर हे धरून 8 मागं पाहिजे. लक्षात? हे वरचे ना हे 20% मध्ये आहेत, म्हणजे ऍक्च्युअली 20% नाही म्हणता यायचं याला, हे जर म्हटलं तर 90%. बाकीचे सगळे 90% मागे, हे म्हणजे 90%च्या पुढे आहेत. लक्षात? असा त्याचा अर्थ होतो. खूप सोपा प्रश्न होता हा. जोडस्तंभ लेखात राहुल निकिता विकासचे चाचणी मालिकेत गुण दिले. चाचणीत हे विकासचे गुण आहेत 60, हे कोण आहे? निकिताचे गुण आहेत 40 आणि राहुलचे गुण आहेत 70 असं दिलंय. आणि खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? चाचणी मालिकेत निकिताने राहुल विकासपेक्षा जास्त गुण मिळवलेत, म्हणजे सगळ्यांची टोटल चाचणी मालिकेत विकास व राहुल यांच्यापेक्षा यांची टोटल करायची. मी विकासचे गुण घेतो 60, 50, हे 60 आणि हे 80, सगळ्यांची बेरीज केली तर 250, 240, 230. पाहूयात. शेवटचा ऑप्शन जनरली चेक करायचं, कारण पर्याय जेव्हा तपासायचे असतात बहुतेक वेळा उत्तर शेवटी टाकलेलं असतं तुमचा वेळ वाया जावा म्हणून. चाचणी मालिकेत निकिता राहुल दोघांनी विकासपेक्षा कमी गुण मिळवलेत. विकासचे 250, निकिताचे 240, राहुलचे 230. शेवटचं उत्तर बरोबर आहे. पर्याय तपासताना शेवटून तपासा, कारण शेवटी पर्याय बरोबर टाकलेले असतात, तुमचा वेळ वाया जाऊ म्हणून सुरुवातीची तपासणी. मग टोटल जर मार्क काढले तर विकासचे मार्क निकिता राहुल पेक्षा जास्त आहे, तेच म्हणलंय. निकिता राहुल दोघांनी विकासपेक्षा कमी गुण मिळवलेत, बरोबर आहे. चला बेरीज करायची होती, बेरीज न येणारे हा प्रश्न थोडासा चॅलेंजिंग होता. घातांकाचे सगळे नियम माहित असेल तर सुटण्यासारखा होता. घातांकाचे बरेचसे नियम तुम्हाला माहित पाहिजे होता. हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन होता. पुढे 2-3 चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत. मला काढायची किंमत, याची किंमत काढायची म्हणजे मला बी ची किंमत कळली पाहिजे. मला बी ची किंमत कधी कळन? मी जर याला 4चा बी घात वजा 4चा बी घात, याला मी असं लिहितो 4चा 1 घात, कारण 4चा 1 घात वरती जाऊन होतो 4चा बी वजा 1 घात बरोबर 24. मला बी ची किंमत काढायची. मी 4चा बी घातला सामायिक घेतो, 4च्या बी घातला सामायिक घेतो, इथं राहील 1 वजा 1/4 बरोबर 24. 4 1 4 वजा 1 3/4, याचं उत्तर येईल 4चा बी घात गुणिले 3/4 बरोबर 24.
4चा बी घात बरोबर 24 गुणिले हे 4 तिकडे जातील 3 खाली 3 8 8 4चा बी घात बरोबर 32. मला बी ची किंमत आणखी पण काढता येत नाही का, कारण 4 चौक 16 16 चौक 64 32 कुठे येत नाही. मी याला असं करतो 2चा 4 ला लिहितो, त्याला वरती घेतो, ह्या 4 ला लिहितो 2चा दुसरा घात आणि त्याचा बी घात बरोबर 2चा पाचवा घात. तर 2चा 2 बी घात बरोबर 2चा पाचवा घात 2 2 समान आहे, 2 बी बरोबर 5. मला एक किंमत आली 2 बी बरोबर 5. 2 बी बरोबर 5, बी बरोबर 5/2, बी बरोबर 5/2 आहे. ओके, आता बी बरोबर 5/2 जर म्हटलं तर याची किंमत येते 2.5. मी तर टाकतो 2 गुणिले 2.5चा 2.5वा घात, याचा अर्थ 5चा 2.5वा घात. ह्या 2.5 ला लिहावं लागेल 5/2. 2.5 ला मी 5/2 लिहिलं, 5चा 5/2, 5/2 म्हणजे 5चा पाचवा घात वर्गमुळात 2. हे 1/2 सेपरेट लिहिलं, वर्गमुळात 2 आणि 5चा पाचवा घात. 5चा पाचवा घात कुठेही पर्याय नाही. 5चा पाचवा घात म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. हे बाहेर निघतील 25 5 होतील, हे बाहेर निघतील 5 होतील, 5 5 25 बाहेर निघतील, 5 वर्गमुळात राहतील, 25 वर्गमुळात 5. तुम्हाला बरेचसे नियम माहित पाहिजे होते. पहिलं तर हे 4b वजा 1 म्हणजे 4चा बी घात 4चा 1 घात हे माहित पाहिजे होतं, कॉमन घेता यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर ही किंमत काढायला तुम्हाला 2चा दुसरा घात लिहायला जमलं पाहिजे होतं. बी ची किंमत 2.5 आहे, ती इथं टाकल्यानंतर 2.5 दुने 5 होतात, पण इथं 2.5 असा घात काढता येत नाही. त्याला आपण लिहिलं 5/2. 5/2 म्हणजे 5चा 1/2 म्हणजे वर्गमूळ, 5चं वर्गमूळ आणि त्याचा पाचवा घात, 5चा वर्गमुळात पाचवा घात. याला पण फोडून लिहिता यायला पाहिजे होतं. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 बाहेर 5, 5 5 25 5, 5 5 25 बाहेर येतील आणि 5. हे असं उत्तर आहे. चल, हा थोडासा अवघड प्रश्न होता. हा प्रश्न चुकीचा आहे. इथं ए चे 30% बरोबर इथं सोल्प्युरम दिलाय 0.25. ए ची किंमत सेपरेट दिली, बी सी चे गुणोत्तरात किंमत दिली. यांचं कधीच गुणोत्तर काढता येणार नाही, म्हणजे आता तरी गणिताचे जे नियम आहेत त्याच्यानुसार काढता येणार नाही. हा, इथं जर चे वगैरे असतं, हे सलग एका स्टेटमेंट मध्ये दिलं असतं तर काढता आलं असतं. इथं सोल्प्युरम दिलंय, कोमा दिलाय, म्हणून हे चुकीचं आहे. याचं उत्तर कोणालाही काढता येऊ शकत नाही. चे असतं तर इथं जमलं असतं, ब्रॅकेट असतं तर जमलं असतं. मोटार गाडी ए 60 किमी प्रति तास वेगाने धावते, तर बी पहा, ए धावते 60च्या वेगाने, बी धावते 75च्या वेगाने. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी ए मोटार गाडी बी च्या 60 किमी पुढे, ए आहे 60 किमी पुढे. ए जर 60 किमी पुढे तर मोटार गाडी बी ला ए गाडीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? ही 60च्या वेगाने चालतीये पुढं, ए चालतीये 60च्या वेगाने पुढं, बी येते 75च्या वेगाने. तर यांच्यामध्ये फरक आहे 15च्या वेगाचा. एका तासात 15 किमीचं अंतर कापणार आहे. 60 किमी कापायचे 4 तास लागतील. आता जर तुम्हाला हे जमत नसेल, हे 60 घेतले पहा, हे 60 घेतले, ह्या दोन्हींचा फरक घेतला 15, बस. हे 60 घ्यायचे आणि दोन्हीचा फरकाने त्याला भागायचं. बाकीचे प्रश्न असेच प्रश्नातल्या किमती घेऊन सोडवता येतात, कन्सेप्ट क्लिअर असतील तर. काही अवघड होतं का? खूप सोपे प्रश्न होते. हा थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन होता, डोकं लावावं लागणारा क्वेश्चन होता थोडंसं. मला किंमत काढायची, एक तर 100 येईल, 1 येईल, 10 येईल किंवा अशी. याचा अर्थ हे कॅन्सल होणार आहे. एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये कॅन्सलेशन ही एकच ट्रिक्स लागू होते. मला कॅन्सल करताना काय करावं लागेल? 3.07 आहे, खाली 0.37 आहे. तर कॅन्सल करताना मला हा दशांश चिन्ह पुढे सरकावं लागेल एक घर, मग खाली 10 तयार होतील.
इथं एक घर दशांश चिन्ह पुढे सरकलं, खाली 10 तयार होते. ओके, 10 तयार होते. मग हे 10 म्हणजे वर बाहेर जर घेतले, 10चा वर्ग आहे ना, बाहेर घेतले तर 100 येतील. मी याला इथं बाहेर घेतो, हे बाहेर घेतो, हे बाहेर घेतो. इथं 3.07 3.07 0.0 सारखं सारखं कॅन्सल होईल, 1/10 खाली राहील. हे 1/10 1/10चा वर्ग घेतला होता, सॉरी 10 नाही, 10चा वर्ग बाहेर 100, वरती जाऊन काय होईल 100/1. मग इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे 0.3 एक दशांश चिन्ह पुढे सरकलंय, तर खाली पण छेदात एक दशांश चिन्ह पुढे सरकल्यावर 10 होईल. हे 10 म्हणजे 10चा वर्ग होईल. लक्षात, 10चा वर्ग बाहेर घेतल्यावर 100 येईल. इथं पण एक दशांश चिन्ह पुढे सरकलो, खाली 1चा 10 होईल, बाहेर घेतला 1/100. हे कॅन्सल होऊन जाईल नंतर हे बाहेर घेतल्यावर. 3.07 इथं 3.07 इथं, यांची बेरीज सारखीच आहे. ते कॅन्सल झालं, 1/100 वरती जाऊन 100/1 होते. 100/1 म्हणजे 100 याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे, 10 रुपये घालतो, 15 आंबे खरेदी करतो आणि 10च आंबे 15 रुपयाला विकतो. नफा किती? ट्रिक्स आहे यातली. जर नफा झाला तर मोठी किंमत घ्यायची, 15 गुणिले 15 अंशात, 15 गुणिले 15. छेदात घ्यायची छोटी किंमत, 10 गुणिले 10 गुणिले टक्क्यात रूपांतर करायचं 100, 10 10 100, 225. इथे 100च्या वर जेवढं जाईल तेवढा नफा असतो. 100च्या वर किती गेलेत? 125. 125% नफा आहे, 125% नफा. ट्रिक्स आहे याला. जर असा प्रश्न आला 20 25 25 20 30 15 15 30 असं काही पण आलं, नफा झाला तर मोठी संख्या वर घ्यायची, 15 गुणिले 15, छोटी खाली 10 गुणिले 10, टक्क्यात रूपांतर करायचं 225% म्हणजे 100%च्या वरचा नफा. 100च्या खाली आलं तर तोटा होतो. 100च्या वरती 125. ओके, काही दुसरं करायची गरज नव्हती. आणखी एक पद्धत आहे, आंबे समान करून घेऊ. 15 आंबे आहेत, 15 दुने 30 करू, 10 आंबे 10 त्रिक 30 करू. मग इथं 10 त्रिक 30, 15 त्रिक 45 रुपयाला विकले, 15 दुने 20 रुपयाला घेतले, 45 ला विकले. याचा अर्थ 20 वर 25 नफा, 20 वर 25 नफा म्हणजे 125%. असं पण सोडवतात. आंब्यांची संख्या इथं 15 आंबे डबल करू, 15 दुने 30 लसवी, 10 आंबे 30. इथं मला 30 आंबे समान पाहिजे. 15 दुने 30 केले, 10 त्रिक 30 केले, 10 त्रिक 30, 15 त्रिक 45, 10 आंब्यांना 15, मग 10 त्रिक 30, 30 आंब्यांना 45 रुपये, 30 आंब्यांना 20 रुपये, 10 रुपयाला 15 घेतले, 15 दुने 30 केले म्हणजे 20 रुपयाला 30. 20 रुपयाचे आंबे 30 रुपयाला 45 रुपयाला विकले, 20 वर 25 नफा. किंवा दुसरी ट्रिक्स, 15 15 वरती 10 10 खाली गुणिले 100, 100च्या वरती जेवढे जातात 125% नफा. चला, हा एक प्रश्न थोडासा अवघड होता, कारण आतापर्यंत हे बीजगणिताचा प्रश्न आहे. बीजगणित कमी विचारलं जात होतं किंवा विचारलंच जात नव्हतं आणि अचानक विचारलं, त्यामुळे बऱ्याच जणांना हा सुटला नसेल किंवा सोडवणं अवघड होतं. तर लक्षात घ्या, मला दिली कशाची किंमत? x अधिक 1/x ची, आणि विचारली कशाची किंमत? याची. मला हे रूट काढून टाकावं लागेल. रूट काढून टाकलं तर याची किंमत मला माहिती आहे. मग मी काय करतो, याचा वर्ग करतो. पहा बरं का, याचा वर्ग करतो. याचा वर्ग केला, याचा असं होईल a अधिक b चा वर्ग, a अधिक b चा वर्ग म्हणजे a चा वर्ग रूट x चा वर्ग जर केला, रूट x चा वर्ग, वर्ग वर्गमूळ कॅन्सल होईल. याचा वर्ग केला, वर्ग वर्गमूळ कॅन्सल, अधिक a अधिक b चा वर्ग 2ab, 2a गुणिले b अधिक b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1च, रूट x चा वर्ग, रूट x चा वर्ग x, हे कॅन्सल. x अधिक 2 अधिक 1/x, मला याची किंमत आली x अधिक 1/x अधिक 2. ओके, मग मला x अधिक 1/x ची किंमत दिलेली आहे 5.5 अधिक 2 7.5. कशाची? याच्या वर्गाची किंमत आहे. मला याची किंमत काढायची होती, वर्गाची नव्हती काढायची. वर्ग इकडे नेऊन वर्गमूळ होईल. खूप अवघड नव्हतं, फक्त सोडवण्याची पद्धत माहिती पाहिजे.
x अधिक 1 छेद x बरोबर 5.5 ही किंमत दिली. मग याचा वर्ग केला, x रूट x चा वर्ग रूट कॅन्सल, 2ab कॅन्सल, ओके, अधिक b चा वर्ग, 1 चा वर्ग एकच, रूट x चा कॅन्सल. मग हे कॅन्सल केलं, x अधिक 2 अधिक 1 छेद x, मी याला थोडंसं बदलून लिहितो, x अधिक 1 छेद x अधिक 2, याची किंमत दिलेली 5.5 अधिक 2 7.5, याच्या वर्गाची किंमत 7.5 आली. आपल्याला फक्त याची किंमत विचारली, वर्गमूळ काढा, हे याचं उत्तर आहे. चला पुढे किती प्रश्न राहिले, आय थिंक 32वा प्रश्न शेवटचा आहे. 4 पुरुष 8 दिवसात काम करतात, 8 स्त्रिया 16 दिवसात काम करतात. 4 पुरुष 8 दिवसात काम करतात, मी काय करतो, 8 दिवसात किती स्त्रिया, मी दिवस निम्मे केले, 16 दिवसात स्त्रिया काम करत होत्या, दिवस निम्मे केले 8 दिवसात काम होण्यासाठी 16 स्त्रिया करावं लागतील. याचा अर्थ 16 स्त्रिया 8 दिवसात काम करतील. 4 पुरुष 8 दिवसात काम करतात, तर 4 पुरुष आणि 4 स्त्रिया. मग 4 पुरुष 8 दिवसात, 16 स्त्रिया 8 दिवसात, याचा अर्थ 4 पुरुष आणि 4 स्त्रिया किती दिवसात, मग 4 पुरुष 16 स्त्रियांइतकं काम करतील. मग 4 पुरुषांऐवजी टाकू 16 स्त्रिया आणि 4, 16 आणि 4 20 स्त्रिया किती दिवसात, 8 स्त्रिया 16 दिवसात, तर 20 स्त्रिया किती, 4 दुने 8, 4 पंचे 20, 32 छेद 5, 5 सख 30, 2 छेद 5, 6 2 छेद 5 आहे का पर्याय, हे तुमचं उत्तर आहे. बस एवढंच, तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट करावं लागणार होती. 4 पुरुष 8 दिवसात, 8 स्त्रिया 16, मी 8 दिवसात किती स्त्रिया, 16 स्त्रिया 8 दिवसात, याचा अर्थ 4 पुरुष पण 8 दिवसात, 16 स्त्रिया पण 8 दिवसात, याचा अर्थ 4 पुरुष म्हणजे 16 स्त्रियांइतकं काम करतात. मग इथं 4 पुरुषांऐवजी मी 16 स्त्रिया टाकलं, मग 16 आणि 4 20 स्त्रिया किती दिवसात विचारले. इथं जर बघितलं 8 स्त्रिया 16 दिवसात, तर 20 स्त्रिया किती दिवसात. कन्सेप्ट क्लिअर असला तर याचे इतकं सोपं उदाहरण नाही. कन्सेप्ट जर तुम्हाला समजलेलं नसेल, तुम्ही रट्टा मारलेला असेल, रट्टा मारणं सोडून द्या. ज्या प्रकारचा रट्टा मारताल तेच प्रकार आला तर ठीक आहे, प्रकार तोच येत नाही. एमपीएससीचा प्रकार नवीन नवीन बनवते, नवीन नवीन कुठून तरी शोधून टाकते. तर कन्सेप्ट क्लिअर असेल तर कोणताही प्रकार सोडवता येतो, जसं की मी तुम्हाला सोडून दाखवले. नसेल समजत ना, तर होऊ शकतं की तुमचं बेसिक कच्चं आहे, कन्सेप्ट क्लिअर नाही. भूमितीचा एकमेव प्रश्न होता, कसं सोडवायचा. चौरस, एबीसीडी हा चौरस आहे, महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढता येईल. वर्तुळाचा परिघ 2 पाय रूट एक्स, वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर बरोबर 2 पाय रूट एक्स. इथून एक लक्षात आलं, आर बरोबर रूट एक्स आहे, आर बरोबर रूट एक्स आहे, यातला हा निम्मा भाग रूट एक्स आहे. त्रिज्या आर म्हणजे त्रिज्या रूट एक्स आहे. डायगोनल होईल रूट एक्स रूट एक्स, डायगोनल म्हणजे पूर्ण ना, 2 रूट एक्स. क्षेत्रफळ असतं डी वर्ग छेद 2, डायगोनल म्हणजे 2 रूट एक्स चा वर्ग छेद 2, 4 एक्स छेद 2, 2x. चौरसाचं क्षेत्रफळ आलं 2x, चौरसाचं क्षेत्रफळ. तर वर्तुळातून चौरसाचं वजा करायचं आहे ना, तर वजा 2x एकाच ठिकाणी, हे तुमचं उत्तर होतं. पण पुढे जाऊन सांग, वर्तुळाचं क्षेत्रफळ येतं पाय आर वर्ग, पाय आर वर्ग, आर काय रूट एक्स, पाय रूट एक्स चा वर्ग, रूट एक्स कॅन्सल, पाय एक्स. वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय एक्स, वर्तुळाचं पाय एक्स, त्यातून चौरसाचं वजा केलं 2x, पाय एक्स वजा 2x, याचं उत्तर आहे पाय एक्स वजा 2x, याचं उत्तर आहे. इथं हे माहित पाहिजे होतं की वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर, तो दिलाय 2 पाय रूट एक्स, 2 पाय कॅन्सल, आर बरोबर रूट एक्स. मग आर रूट एक्स, तर डायगोनल रूट एक्स ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या, 2 रूट एक्स, आणि डायगोनल मिळाला का डायगोनलचा वर्ग भागिले 2. चौरसाचं क्षेत्रफळ असतं डायगोनल काय 2 रूट एक्स, रूट एक्स 2 रूट एक्स, 2 रूट एक्स चा वर्ग भागिले 2, 2 चा वर्ग 4, रूट एक्स वर्ग वर्ग कॅन्सल, 4 छेद 2, 2x. क्षेत्रफळ येतं चौरसाचं 2x.
ते वर्तुळातून वजा करायचंय. वर्तुळाचं आहे पाय आर वर्ग, आर तर एवढा दिलाय, पाय रूट एक्सचा वर्ग, वर्ग वर्गमूळ कॅन्सल, पाय एक्स पूर्ण वर्तुळातून चौरसाचं वजा केलं, संपलं. पुढे एक क्वेश्चन आहे का? नाही. हा, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर द अकॅडमी ऍप आहे, डाउनलोड करा. त्यावर बॅच आहे, त्यामध्ये सर्व काही कव्हर होईल. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर 920 या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. पुढच्या शॉर्ट मध्ये मी तुम्हाला हे टाइम लावून सोडून दाखवेल की खूप 2-3 प्रश्न अवघड होते ज्यांना वेळ लागत होता, बाकीचे प्रश्न सोपे होते अभ्यास झालेला असेल तर. पण पैकीच्या पैकी मार्क पडणं एमपीएससीच्या जे प्रश्न आहेत किंवा आयोगाचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये मुश्किल आहे, पण 22 पैकी 16-17 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे होते. असा पेपर होता, खूप अवघडही नव्हता. पण बरेच जण गणिताचा खूप बाऊ करतात, एक तर गणिताकडे दुर्लक्ष करतात म्हणून गणित अवघड वाटतं. पण जर जीके आणि गणितामध्ये कंपॅरिझन केलं तर जीकेचा अभ्यास करणं खूप अवघड आहे, व्हास्ट आहे, मार्क मिळण्याची गॅरंटी कमी असते. गणित तेवढं व्हास्ट नाहीये, मार्क मिळण्याची गॅरंटी असते. जर तुम्ही गणिताला वेळ दिला, गणिताचा अभ्यास केला तर गणित सोपं आहे मित्रांनो. खूप जण गणितात मार्क घेऊनच प्रिलिम्स पास होतात. प्रिलिम्स पास व्हायचं असेल तर गणितात मार्क घ्यावेच लागतात. मेन्सला पण गणित आहे, मेन्समध्ये पण तुम्ही गणितात मार्क घेतले तर बाकीच्यांच्या निश्चित पुढे राहताल. आणि आता जीके पेक्षा गणित बुद्धिमत्ता कमी वेळेत होऊ शकतं. तुम्ही 100% त्यात मार्क घेऊ शकतात. पूर्ण एकदा व्यवस्थित बघा, जे सांगितले तेच उत्तर असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी चॅलेंज करून सांगतो, दुसरं काही उत्तर येणार नाही. 1-2 ठिकाणी चुका आहेत, ते प्रश्न कॅन्सल होतील, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. बाकी आता आपण थांबूयात. कोणाला डाऊट असेल तर या नंबरवर विचारू शकता. द अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता आणि कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद. आणखी एक गोष्ट, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केलं, शेअर केलं, व्ह्यू आले तर आणखी व्हिडिओ बनवले जातील PYQ वर. पण जर तुम्ही लाईक नाही केलं, शेअर नाही केलं तर मग व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हालाही उत्साह राहत नाही, मोटिवेशन नसतं. तुम्ही पण व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. किमान 1000 लाईक तरी या व्हिडिओला आल्या तर आपण पुढील व्हिडिओ बनवूयात. आता थांबूयात. धन्यवाद.